तुम्ही मस्त आहे ना. विद्यास लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार. तर कालचा दिवस खूप छान आणि मस्त गेला. आजचा दिवस थोडा काम करण्यामध्येच गेला. म्हणजे सकाळी उठा, योगिनीचा डबा करा, घरातले कामं करा. तर चला आता संध्याकाळचे वाजले आले 6:30. आता मिस्टर येतीलच योगिनीला घेऊन. आणि मी ठेवली आहे त्यांच्यासाठी चाय. म्हणजे आम्हाला संध्याकाळची ना थोडी तरी चाय लागते. संध्याकाळची मी थोडी तरी चाय घेतोच. चला आज मला जायचं आहे मालाडला एवन माल द्यायला. कारण मी तुम्हाला सांगितलेलं की मी घरी माल आणते आणि तो खूप दिवस झाले, हप्ता झाला माल घरात आहे, तो नेऊन द्यायचा आहे. काल माझे मिस्टर खूपच लेट आले, त्यामुळे कालच जाणार होते मी माल द्यायला, पण लेट आले त्यामुळे जमलं नाही. म्हणून मी सोनारवाल्याकडे जाऊन आले. तर आज फायनली माल देऊन येणार आहे पण मालाडला जाऊन. आणि जमेल तर माल घेऊन पण येईल, नाहीतर नाही आणणार. बघूया, माल आणणार असा ठरवलं आहे तर आणायला पाहिजे. तर चला आता चाय बघूया झाली की नाही. आता मी झाली आहे तयार आणि रेनकोट घातलं आहे कारण बाहेर पाऊस पडतो आहे बघा ना. आणि वाजले 7:45. तर चला आता एवढ्या पावसात आता मला मालाडला जायचं आणि माल द्यायचंच आहे. इथल्या पण परिस्थिती हा बघा, हा माल दाखवू द्या तुम्हाला. बघा हा माल आहे. मिस्टर पण बाहेर उभे. चला आता मालाडला जाऊया. आईकडे येऊन मला अर्धा 1 तास झाला आणि खरंच खूप भिजलो आम्ही. खरंच खूप नाकी नऊ बंद झाली कारण एवढा पाऊस पडत होता ना आणि जबरदस्त पाऊस होता. आहे ना बाबू? बाबू आमचा जेवायला बसलाय. बोलतो तू कशी आहे? काका कशी आहे तुम्ही? मामी बरे आहे. बघा ही माझी 2 नंबर बहीण. माझी आई तर आता बिझनेस मेन गोष्ट माल मोजते ते मी आणलेला. तर चला त्याची. आणि बघा ही भाजी पालक आहे, पाळा झाला नको तर दे भाजीने भाजी शिकली. आता आमच्याकडे तू असे भाजी करपोशी. अरे आजीने केलंय यार. माझी भाजी बघा भजी तळून देते. हे पालक आहे आणि याला बघा तिने कसं तळून दिलंय. माझ्या पुढ्यात तर ताट एवढा असा सजून दिलाय ना, असं वाटतं की बाबा तिने जेवण बनवलंय सर्व. बघा आईकडे आलं ना तर माझा ताट आयतं भेटतं. आईने बनवली आहे पालक, तुरीची डाळ, कांद्याची भजी, बटाट्याची भजी, परत या मिरच्या, भेंडीची भाजी, लोणचं आणि भात. तर चला आता मी पण जेवते कारण 11 वाजले. आम्हाला घरी जायला परत लेट होईल. बाबू जेवण कसं झालंय आजीने केलेला? हा मस्त झालंय. चल मी पण बघते खाऊ. रोज करते कली तू अशी तेव्हा? रोज तुम्ही येतात. अरे काय डायलॉग मारला. रोज आईला द्यावा लागतं कलीला. मी माझ्या हातातून घेते रोज. बाबू बाहेर पाऊस आहे का रे? एक गाणं बोलून दाखव ना शाळेतला. येतो तुला?
काय रे, शाळेत जातो ना तू? वाजले 11:30 आणि आता मी चालली. मेन गोष्ट माल नाही आहे, तो बुधवारी येणार आहे. तर बघूया आता बहीण बुधवारी माल देईल. तर चला आता घरी जाऊया. जेवण बिवून झाल्या आणि आईकडे आलं ना तर असं वाटतं की इथे झोपू, आराम करू, पण दोघी घरी यायची आहे. चला आता जाऊया. चला बाय बच्चे पार्टी. बाय. आणि आमची आई सध्या मॅक्सीवर आहे म्हणून असते ती आहे. घरी असते ना, मग घरी नाही म्हणजे कामावर नाही आली आहे दादा. ते नाईट कपडे आहे तिचे इथे. मलाही घेतली आहे चिंगू साठी. तुझी तब्येत मला डाऊन वाटते का शरीर? काकांना दे. चुप बस ना, खा ना. काकाला दे, माकाला दे. कशी आहे बाबू? मस्त. तेच शिकवलं मस्त. योगिनीला ना आठवण करत आहे तुम्ही? काय रे योगिनी आता घरी. चला निघूया आता. बाय बाय. हर्षूल बाबू चला बाय बाय. चला आता 12 वाजायला आले. आता बघा किती वाजता मी पोहोचते, पूर्ण काय करतात आहे. चला तर चला आता मी आली घरी. रात्रीचे वाजले आता 1:45 आणि 12:30 वाजता मी गोष्ट मी घरात पोचली. त्याच्यानंतर थोडी फ्रेश झाली. फ्रेश म्हणजे अशी फ्रेश नाही झाली, हातपाय फक्त धुवून झाले. चेहरा धुवायचा आहे. तर मी ब्लॉग एंड करते किंवा 2 शब्द बोलते तुमच्याशी. आणि अजून नेत्रा आणि योगिनी जागी आहे बघा. नेत्रा लॅपटॉपवर आहे, योगिनी इथे बोलते. दोघी पण झोपले. म्हणजे मीच बोललेली नेत्राला तू झोपू नको, तशी पण ती झोपणार नाही मी आल्याशिवाय. आणि आता जेवून आली म्हटलं तर आता मस्तपैकी झोपायचं आहे. आणि मला काय माझ्या बहिणीने रिटर्न माल नाही मला दिला, कारण ती बोलली बुधवारी येणार आहे माल. आणि आत्ता मी माल घेऊन गेली ना, तू उद्या जाणार होता, त्यामुळे मला आता आज जाणं गरजेचं होतं. कारण 2-3 दिवस झाले ते मला बोललेली माल घेऊन ये झाला असेल तर, पण मीच बोली थांब 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 करत होती. तर चला आज फायनली माल देऊन आली आहे. आणि बघूया बुधवारी जमलं तर मी माल घेऊन येईल. नाहीतर ती येत असेल तर बरं आहे, पण नाही येणार ती, कारण ती कामाला पण जाते. तिला नाही जमणार तर मला जमवायला लागणार आहे माझ्यासाठी. तर चला येताना ना हायवे रोड पुरा रिकामी होता. आम्ही मस्तपैकी आम्ही लवकर आलो. मेन गोष्ट माझ्या मिस्टरने लवकर गाडी घेऊन खेचली. ती बोलतात ना घेऊन येतात तशी घेऊन आली. पण त्यांना ना मध्ये मध्ये खड्डे दिसत नव्हते लांबचे, तर खड्ड्यातून गाडी उड्या मारत मारत आणली. मी वैतागलेली त्याच्यावर की तुला लांबचे खड्डे, जवळचे पण खड्डे दिसत नाही काय. मी पाठीमागे बसलेली, मला खड्डे दिसत होते पण त्यांना खड्डे नाही दिसत होते. असा हा प्रॉब्लेम आहे. तसं त्यांना नंबरचा थोडा चष्मा आहे ना, त्यामुळे ते लावलं पण नव्हतं. चष्मा बघा कुत्र्याला घातले मी तुम्हाला आता माझी नजर येईल मी याचा चष्मा आहे ना, हा बघते तो कुत्र्याला घातले, दाखवते मी तुम्हाला. आता कामावर नाही येईल ना तर आधी तो बोलतात ना डोळ्यातला चष्मा काढेल आणि या कुत्र्याला घालेल. प्रॉब्लेम आहे, त्याला लांबचं दिसत नाही. तर मी बोललेली याचा चष्मा तर नाही आहे, बघते तर हा अशी नजर गेली ना, हा मग ह्या कुत्र्याला घातला. तो आल्याला काय करतो आधी त्या कुत्र्याला चष्मा घालतो आणि मग जाताना चष्मा नाही घातलेला होता, त्यामुळे तो खड्ड्यातून घेऊन गाडी घेऊन आला. जाताना तर खूप ट्रॅफिक होता आणि येताना हायवे रोड खालीच होता. तर बहिणीने काय आता माल दिला नाही, ती बोलली बुधवारी येईल. बघूया मग बुधवारी आणता येईल किंवा जमेल, काहीतरी करायला लागेल. 2 पैसे कमवण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि आता खरंच मला 2 पैशाची पण खूप गरज आहे, कारण नाही सांगू शकत, काही गोष्टी अशा असेल घ्यायला आले तर नक्की सांगेल. इथेच आजचा ब्लॉग एंड करते. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा माझं कुठे चुकतंय. चला बाय बाय, गुड नाईट.